अरा खंड्या लई वाईट झालं बघ. तू होतास तिथं, पाहिलंस ना तू बी. हा धनी साहेब आले, हा त्यांना बी सांगू. अहो धनी साहेब या की इथं, बसा बसा. राम राम धनी साहेब, राम राम. धनी साहेब सरकारांचा हुकूम ऐकला काय? हा तो किल्लेदार आहे की नाही, हत्तीच्या पायात मरतो या. पण असं कसं मरतो या धनी साहेब? हा म्हणजे आता येऊ बघा कसं असतं ना. येऊ बघा म्हणजे येऊ नका बघू, विचार करा. खंड्या विचार कर तू बी. धनी साहेब तुम्ही बी. म्हणजे कसं समधी माणसं घोंगड्यावरच मारतात ती. अहो आमचा बा तो तर घोंगड्यावरतीच गेला की. आणि खंड्याची आई ती तर अक्षी घोंगड्यावर ठेवल्या. अहो समधी माणसं घोंगड्यावरच मारतात ती. पण या किल्लेदारांना हत्तीच्या पायात मारायचा कसला स्वांग काढलाय पाव, म्हणून शानी फक्त म्हणून शानी मारली धाव. आणि काय हो धनी साहेब, घोंगड्यावर ठेवल्या बिगर पर्यंत जात नाही म्हणते ती. पण या किल्लेदारानं फसवलं की समजासनी. अगं घोंगडं नाही ना बिंगडं नाही, तसाच धुळीत परान सोडला नौका त्या लेकानं. गा लई वंगाळ बघा बघा लई वंगाळ. म्हणजे कसं यो खंडा आपला घोंगडं जाईना, दगड्या बी देईना. अहो काही कळ नसं झालं ना धनी साहेब. म्हणजे कसं अगोदर रडावं की त्याचा परान चाललाय, त्याला घोंगडं द्यावं. आणि रडता केव्हा त्याचा परान गेला मला ठाव बी नाही धनी साहेब, मला ठाव बी नाही. खंड्या तुला ठाव होतं का? नाही बघा घे. लई वंगाळ. काय करणार, सरकारांचा हुकूम.